विकास कामाशी पोलीस महासंचालकाचा संबंध काय? म्हणजे आतून हे काहीतरी शिजवीत येत. आणखीनही फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो आणि अजितदादाही सांगतो, नका पापात सहभाग घेऊ. तो शिजवायला आणि माणसं घुमवायला आणि ब्रेन वॉश करायला लय पक्का आहे. त्यांनी सगळ्या त्यांच्या जातीतल्या लोकांचा वाटोळ करून टाकले, असे ब्रेन वॉश करून करून. सुशिक्षित पोरं त्यांनी गुन्हेगारीकडे वळले, त्यांच्या समाजाचे त्यांनी पुरं वाटोळ करून टाकले. आणि तुम्ही आणखीन तरी त्याच्या संग राहून त्याच्यात हे करून तुम्ही विनाकारण त्याचं ऐकून आणखीन तुमची फसगत करून घेऊ नका. रोषाला सामोरं जाऊ नका तुम्ही समाजाच्या. त्यांनी तर काल उलटच सांगितलंय त्या माझ्या प्रकरणात सुद्धा, जे आम्हाला आणखीन माहीतच नाही. काय सरकार काय ऐकत आहे त्याचं, काय नाही, काय गुप्त केली काय यासाठी नियुक्त. जणून माझ्या घातपाताच्या प्रकरणात यासाठी तपास करते असं म्हणलाय. आम्हाला माहित सुद्धा नाही हो यासाठी नियुक्त झाली. अशी पण यासाठी असती का? तुम्ही कधी ऐकले का पत्रकार बांधवांनी? नाही ना, मी बी नाही ऐकले हो आणखी. म्हणजे त्याचं शुद्धीकरण करायचं का काय? अजितदादाला शुद्धीकरण करायचं त्याचं. गुप्त यासाठी नेमण्यात आली आणि तिने गुप्त अहवाल दिला आणि मग त्याचं शुद्धीकरण केलं गोमतर शिपडून. कारण वर्षावरती बाप्पा बसलेलेच आहेत. हे कोणते प्रकार असले यासाठी आम्ही नाही बघितले. आणखी काय नाही देणार आहे तुम्ही लोकांना? गुप्त यासाठी नेमली, ती गुप्त अहवाल देणार. सरकारने त्याची घोषणा नाही केली, आम्हाला कसं का माहित नाही? तुम्ही कसं काय अंधारात नेमली? म्हणजे त्याच्यावरती आणखीन तुम्हाला तीच पकडा आहे का? काय तुम्ही सरकार चालविता आणि काय तुम्ही लोक आहेत. आणि तिथं महासंचालकाला बोलून घेता, शुक्लाताईला त्या, तिथं फडणवीस गृहमंत्री, तिथं अजितदादा, आणि हे पत्रकार बांधवांना म्हणणार हो त्या घातपाताच्या प्रकरणामध्ये यासाठी सखोल तपास करते. अरे पण गठीत कवा केली हे तर आम्हाला माहित पाहिजे ना. ती तपास कुठं करते? तपास कसं काय करायला लागले अचानक? म्हणजे देशमुख प्रकरणात सुद्धा तुम्ही अशी चालबाजी करायची नाही. आमच्या याच्यात ही वेगळा विषय, आम्ही आमचं बघू, खेटू सुद्धा. पण या प्रकरणात सगळे आरोपी फाशीवर गेले पाहिजे. पाटील, अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होणार आणि त्यामुळे या प्रकरणाकडे वेग येईल असं वाटलं होतं. कारण पुण्याकडे इकडे तर बघितलं तर एक ठोक भूमिका ते घेणारे म्हणून आहेत. तर या प्रकरणाबद्दल काय बोलत? इकडे येताना त्यांनी अजित पवार नाव घेऊन आलेले. ज्यावेळेस बारामतीत पुण्यात असते ते त्यावेळेस ते अजितदादा पवार म्हणून असते. त्यांनी इकडे येताना दादा शब्द काढला. त्यांनी येताना दादा शब्द आणायला पाहिजे होता बीडसाठी. म्हणजे सगळ्यांचा त्यांना भाऊ आता आला. तर इथं येताना ते भाऊ नाही झाले. ते इथं